दक्षिण सोलापूर तालुक्यातील गावडेवाडी येथे रामराजस ॲग्रो बेदाणा प्रोसेसिंग युनिट या नूतन फर्मचा भव्य उद्घाटन समारंभ व शेतकरी मेळावा संपन्न झाला। दक्षिण सोलापूर तालुक्यातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांसाठी बेदाणा प्रोसेसिंग सुरू करून या भागातील शेतकऱ्यांना एक प्रक्रिया युनिट उभे करून दिले। त्याबद्दल कंपनीचे आमदार देशमुख यांनी आभार मानले आणि त्यांच्या या नवीन उद्योगास शुभेच्छा दिल्या। द्राक्ष उत्पादकांनी व व्यावसायिकांनी भविष्यात या भागात कोल्ड स्टोरेजची निर्मिती करावी। सर्व शेतकऱ्यांनी व व्यापाऱ्यांनी एकत्रित येत बेदाणा बाजारपेठ निर्माण करावी। दक्षिण सोलापूर तालुक्यात द्राक्ष उत्पादक शेतकरी वाढत आहेत। शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या मालाला बाजारपेठ आणि जादा दर मिळण्यासाठी कोल्ड स्टोरेज असणे आवश्यक आहे। या भागातील जमिनी सुपीक आणि पाणी उपलब्ध असणारा तालुका आहे। शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन झाल्यास शेतकरी समृद्ध होईल। कृषी विभागाच्या माध्यमातून विविध प्रशिक्षण देऊन शेतकऱ्यांना प्रगत करावे। प्रक्रिया उद्योगाच्या माध्यमातून शेतीला पूरक व्यवसाय निर्माण करावेत। शासनाच्या वैयक्तिक लाभाच्या योजनेचा शेतकऱ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन आमदार देशमुख यांनी केले। शेतकऱ्यांनी दुग्ध व्यवसायामध्ये वाढ करावी, यामुळे कुटुंबाला आर्थिक उत्पन्न मिळण्यासाठी मदत होणार आहे। रासायनिक खताचा कमी वापर करून सेंद्रिय शेतीकडे शेतकऱ्यांनी भर द्यावा। तालुक्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी सर्वांनी एकत्रित येणे आवश्यक आहे। बाजारपेठेला काय आवश्यक आहे याचा अभ्यास करून त्यावर उत्पादन करावे। आपणास जी काही शासनाची व वैयक्तिक मदत आवश्यक असेल ती मदत करण्याचे आश्वासन आमदार देशमुख यांनी केले। यावेळी मारुती चव्हाण, उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघ पुणे, डॉक्टर चनगोंडा हविनाळे, संचालक द्राक्ष बागायतदार संघ, बाळासाहेब झांबरे, प्रगतशील द्राक्ष बागायतदार, गावडेवाडी सरपंच संगीता कैलास पांढरे, कंदलगाव उपसरपंच अमित नरोटे यांच्यासह द्राक्ष उत्पादक शेतकरी व रामराजस ॲग्रो कंपनीचे संचालक मंडळ व ग्रामस्थ शेतकरी उपस्थित होते।